सो हे गाईज गुड मॉर्निंग सर्वांना. आणि बघू शकता ध्रुवी उठलेले आहे. आता मी नाश्ता करते ना. मी आता अंडी आणायला चालले. बाय. तर गाईज बघू शकता माझा बाबू झोपलेला आहे. आता तो उठल्यावर मग त्याचा आंघोळ वगैरे करून मग दवाखान्यात नेऊ त्याला. हे बघा हिरोईन अजून केस नाही विंचरले. जा दीदी दुकानावरून ये. किती अंडे आणू? 5 अंडे आण जा. आता मी अंडे खाते. सो गाईज तुम्ही बघू शकता आता आम्ही चाललो बाबूला घेऊन दवाखान्यात. आणि बघा ध्रुवी इथेच राहील. म्हणजे डॅडी चालले पुढे गेले. चे बाबू आपण पण जावा. ओके बाय बाय. सो गाईज आता आम्ही पाईपलाईनवर आहे मच्छी घ्यायला. आम्ही मच्छी घेतली कोळंबी आणि वालीची बोटी. हे बघा बाबू. बाबू हाय कर. ऊन भरपूर आहे. चाललंय हॉस्पिटलमध्ये. आता बाबूचा नंबर. तर आता आम्ही आलो दवाखान्यातून घरी. बाबूला दाखवलं डॉक्टरला. डॉक्टर बोलले थोडी काळजी घ्या त्याची आणि हिला खाऊ. मग स्वच्छता ठेवा, गरम पाणी पाजा, एसी नका लावू. बोलत ना डॉक्टर काळजी घ्या असा तसा तसा. तू का छोटे आहेस का तुझी काळजी आलं सांगायला. मम्मी डॉक्टरने जे सांगितले बघून डॉक्टर का बोलला काय नाही. तिच्या नर्स बोलत होत्या ये तो नारियल का झाड आहे. आमच्या बाबूची छेंदी आहे ती. समजत ना त्याला. सोना बेबी आहे तो आमचा डिंकी. ए बेबी छान छान. चला आता मी स्वयंपाक करते मग भेटते. सो गाईस तुम्ही बघू शकता आम्ही आणले गावठी कोलंबी, वालीची बोटी, या साईडला बाबूचा वरण, भात, अंडी उकडलेली सकाळी ती खालीच न्यावी. आणि मी एकीकडे सोडते लसूण. चला मी भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. सो गाईस तुम्ही बघू शकता बाबूचा वरण झाला. आता डाळ भात ना. मग मी इथे टोप ठेवलं आहे. त्याच्यात आता 2-3 रश्शाच्या वावीच्या पोट्या करून घेईन ना. मग एका साईडला मी हे कोलंबी साफ करीन. ती पण गावठी कोलंबी आणली तर ते साफ करायला लागेल मलाच. आणि मग एका साईडला 4-5 वावीच्या बोट्या आहेत त्या पण तळून घेते. जेणेकरून कामं पटापट आवरतील माझी. मग बाबूला पण जेवण भरवायला लागेल ना. सो गाईस तुम्ही बघू शकता आता बोट्यांचा रस्सा पण झालेला आहे. थोड्याशा बोट्या मी फ्राय पण केलेल्या आहेत. आता मी लवकर एका साईडनं कोलंबी साफ करून फ्राय करते. बघू शकता इथे कोलंबी साफ करून आणि तिला मी थोडं अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरची, मसाला, हळद, मीठ आणि लिंबू टाकून आता फ्राय करते. तिला मी जेवण दिलेलं आहे. आता तिला मी नाही. तर गाईस तुम्ही बघू शकता आता दीदी चालली क्लासला. त्याची तिने मेकअप करत घेतले. आणि बाबू माझा झोपायच्या तयारी. याचा दीदी घे बॅग.
बघू शकता किती शायनिंग मारते बरोबर लागले. बॅग घे ना जा. पाण्याची बॉटल कुठे आहे तुझी? हा कुठे आहे पाण्याची बॉटल? बाय बाय. आम्ही चाललो आता ट्युशनला. बाय. चालले आमची फलटण ट्युशनला. आम्ही जाऊ आणायला. बघू शकता आपण सगळ्या दीदीला आणायला आणि तिथून जाणार बापूला कपडे बघायला चुकले. दीदी क्लास खरूस. आता मी आले व्हिडिओला. थांबा बघा काय हे गाईस ते बॉक्सचे. चला आता मम्मीचे जाऊ. ये मम्मी. हाय हाय गाईस. आता आम्ही मामाच्या आले. आता आम्ही 2-3 दिवस मज्जा करू. गाईज बघू शकता आता तुम्ही. मी एकीकडे होमवर्क करत घेतले आणि एकीकडे खाऊ खात घेतले. आणि बघा माझं बाबू कसं एकटाच येतो. बाबू बाबू आता घरात सध्या कोणीच नाही. मी बाबू आणि दीदीच आहे. पप्पा येतील आता माझे. माझा भाऊ दुकानात आहे. एक गेले पुण्याला. तर गाईज बघू शकता आता आम्ही खातो पेरू. आणि बघू शकता पारू मावशी आले बाबूला भेटायला. केला का तुम्ही अभ्यास दीदी? मेकअप चालू असतो. असं असल्यावर कोण पण मेकअप करतोय. काही शिंगा उखडतो मग भेटतो खाताना. तो गाईज आपण इथे जवळ घेतलं सुका जवला. तो गाईज मी इथे जवळा बनवलाय. आता त्याला आपण झाकण देऊ. इकडे शिंगा उकळत येतोय. जवळ्यात थोडा पाणी टाकलं जेणेकरून तो मसाला सर्व इकडे चालू. आता ढक्कन ठेवू. बघूया बाबू काय करतो. टीव्ही लाव ना. गाईज आपला जवळा होऊन रेडी आहे. एकदम मस्त चमचमीत
बघूया तर आता बाबू काय करतो. आमची काकी आले आणि दात त्याचं शिसावत असते. नाही रे ऐकल आई कानाचा तोरील तो तुझा. हो गाईस, तुम्ही बघू शकता आता दीदी आमची जेवण करते आणि माझा बाबू इथे खेळतो. मगाशी झोपलेला, त्याची आता आंघोळ वगैरे केली आणि मग तो खेळतो. बघू शकता ध्रुवी कशी फेऱ्या मारते. का फिरते ग तू? जेवली म्हणून का चक्कर मारते? आमच्या आजच कुठे चालला रे तू? घरी चालला जेवायला. आम्ही पण जेवलो नाही अजून. आता बाबू खेळतो, मग बाबूची मम्मी आणि बाबू नंतर जेवण करी. नाही का छान? बाय कर गाईजला, बाय कर. मला आजची व्हिडिओ आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.